घुमलिया है घुमतो या आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा नवा नवा अंदाज। नमस्कार, ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा विषय असा आहे की शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा बिरवाडी येथील प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद। आज बिरवाडी येथे प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळामामा म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, शिवसेनेचे उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष कुलदीप धानके, तालुका शिवसेना नेते विजयदादा भगत, शिवसेना उभाटा गटाचे ज्येष्ठ नेते विकास गगे, माजी सरपंच भास्कर बरोरा, उभाटा गटाचे बिरवाडीचे नेते रामकृष्ण भेरे, ज्येष्ठ समाजसेवक सदाशिव काका, तरुणांची धुरा सांभाळणारे आणि तरुणांना एकत्र करणारे असे आमचे युवा नेतृत्व, धडाडीचे युवा नेतृत्व श्रेयस वेखंडे, त्याचप्रमाणे दिनेश खाडे, सुनील भेरे, महेश भेरे, बाळा भेरे, त्याचप्रमाणे शशीदादा वेखंडे, आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलदादा खाडे, जगन भेरे व राहुल भेरे इत्यादी मंडळी, तरुण मंडळी उपस्थित असून ग्रामस्थ महिला मंडळ सर्व उपस्थित होते। आज बिरवाडी गावामध्ये बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचार फेरीमध्ये असं काही वातावरण पाहायला मिळालं। पूर्ण घोषणांच्या बाजारामध्ये पूर्ण धामधूममध्ये आणि भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं आणि त्यामुळे बिरवाडी नगरी दुमदुमून गेली आणि नुसतं बाळामामा म्हात्रे आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे, कोण म्हणतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांमध्ये बिरवाडी एकदम दुमदुमून गेली आणि अशा पद्धतीने आज बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचार फेरीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। ग्रामीण न्यूज मुख्य संपादक कुठल्याही परिस्थितीत बदल हा करावाच लागेल, परिवर्तन संपवाचा नियम आहे। आणि दुसरी गोष्ट आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितला तर रोजगाराचा प्रश्न आहे। मी मागच्या वेळेस बोललो होतो, आधी सांगतो की जो पहिल्याचा टोल आहे हा आपल्या डेव्हलपमेंटसाठी खूप मोठा अडथळा आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून डेव्हलपमेंटसाठी तो अडथळा आपण सगळे मिळून, आपण भले एक आंदोलन, दोन आंदोलन, 10 आंदोलन करायला लागले तरी चालतील, तर तो टोल हा कसारा घाटात गेला पाहिजे। मग शहापूरची तुम्ही डेव्हलपमेंट पहा कशा पद्धतीने होईल। मी तुम्हाला शब्द देतो तर मला आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित काम केलेलं आहे। जवळजवळ माझे 8 प्रोजेक्ट चालू आहे, कमीत कमी 90,000 लोकांना आम्ही नोकरी निर्माण केलेली आहे। आणि मी पण सांगतो की शहापूरची डेव्हलपमेंट देखील त्या धर्तीवर 100% शक्य आहे। फक्त टोलमुळं बघा, टोलच्या पुढे काही उडवणं आलं, परंतु भाडा कमी असल्यामुळं, टोलचा खर्च वाढत असल्यामुळं बरेच लोक रिस्पॉन्स देत नाही, तर आपण त्याच्यातून ललकारी ही घुमलिया है